करा. त्याच्या खेळाचं एक वैशिष्ट्य आहे, पूर्ण खेळामध्ये पूर्ण एकदम शांत आणि संयमी खेळत असतो तो गणेश खेडेकर. गणेश 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 नाही आज गणेश मी बोलतो. गोडगुम संघाची ओपनिंग जोडी सुधीर आणि दिनेश. स्ट्राईक घेत आहे ते दिनेश. प्रथमेश ह्या पुढे सुद्धा संचालनाची धुरा सांभाळते ते प्रथमेश दाभेकर. चला बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीचा सामना सोमदेव क्रिकेट संघ गोडेगुम विरुद्ध खामगाव आणि स्ट्राईक वर होते ते दिनेश काते. यावेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता सज्जन माटेचा, परंतु एक धाव काढण्यात यश मिळालंय दिनेशला. धावसंख्या झाली ती 1 चेंडू आणि 1 धाव. आता मात्र स्ट्राईक वर आलाय तो सोमदेव क्रिकेट संघाचा कर्णधार सुधीर केडेकर. त्याचा सामना असेल तो खामगाव गोलवाडी अष्टपैलू खेळाडू सज्जन. बघूया सज्जन समोर सुधीर काय करतोय. यावेळेला चांगला शॉट, चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट सुधीर आणि दिनेशची. संघाची धावसंख्या होती ती 2 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतो कॅप्टन सुधीर. सामना करेल सज्जन माटेचा. पुढचा चेंडू सुधीर यांच्यासाठी. त्यावेळेला पुन्हा एकदा हलक्यात खेळला. 1 धाव काढण्याचा प्रयत्न असेल आणि खरोखर 1 धाव काढून स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईक वर जातोय तो आता घोडेगुम गावचा सुपरस्टार 6 हिटर म्हणून ज्याला ओळखला जातो तो दिनेश काते. तर काते वर्सेस माटे कोण जिंकेल. धावसंख्या आहे ती 4. दोनही संघ मानणार नाहीत हार. आणि पुढचा चेंडू काटे वर्सेस माटे आणि सुंदर असा फटका. चेंडू चाललाय हवेमध्ये. चेंडू खाली येतोय तो सूरज, परंतु जेल घेतलाय सज्जने. कॉटन बोल्ड दिनेश कातेच्या रूपात. संघाला लागलाय पहिला धक्का. धावसंख्या आहे ती 4. 1 गडी बाद. चार बॉल 4 धावा आणि 1 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात उतरतायत फलंदाजीसाठी ते प्रसाद ठसाल. सोमदेव क्रिकेट संघ घोडेगुमचा युवा सितारा म्हणून ज्यांना ओळखलं जातं. गेली 2 वर्ष संघासाठी एक चांगल्या खेळाडूची भूमिका ज्यांनी साकारली ते प्रसाद ठसाल. यावेळेला कॅप्टन सुधीर यांच्या साथीला. परंतु त्यांचा सामना असेल तो खामगाव गोलवाडी गावचा अष्टपैलू खेळाडू ज्याने अनेक मैदानं गाजवली आहेत. अनेक मालिकावीराच्या ट्रॉफ्या त्याच्याकडे आहेत. तो गाजलेला खेळाडू, नावाजलेला असा सज्जन माटे. सज्जन माटे एक अनुभवी खेळाडू. त्याच्या समोर आहे तो युवा सितारा प्रसाद ठसाल. बघूया इथे अनुभव विरुद्ध युवा कोण जिंकते. 4 चेंडू मध्ये 4 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी पहिल्या षटकातील. लेफ्ट हँड बॅट्समन प्रसाद. यापुढील सामना आहे तो बोरीचा माझा सागर विरुद्ध लेप गोलवाडी बी. प्रसादला केलाय दोन्ही पण करण्यात आले. आपण व्यासपीठावरती यायचं आपल्याला लवकर टॉस. 5 चेंडू आणि 4 धावा. बोरीचा माझा सागर आणि लेप गोलवाडी बी संघाचे कॅप्टन कुठे असते त्यांनी व्यासपीठावर लवकर येण्याचे. आपला टॉस उडून घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू 1-2. यावेळेला पुलटॉस होता. चेंडू भिरकावला लेग साईडच्या दिशेने. फ्लिक करून 1 धाव काढण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. लेप गोलवाडी संघाचा कॅप्टन कल्पेश कुठे असते त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 6. बोरीचा माझा संघाचा कॅप्टन सागर आणि बोरीचा माझा संघाचा कॅप्टन मोहन गायकर कुठे असं त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि लेप गोलवाडी संघाचा कॅप्टन कल्पेश लटके
आपण कुठे असतात आणि लवकर लवकर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपल्याला लवकर टॉर्च उडून घ्यायचा आहे. यापुढे होणारा सामना लेप गोवाडी विरुद्ध बोळीचा माल. धन्यवाद. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. दुसरा षटक घेऊन येतोय तो मूर्ती लहान पण कीर्तिमान. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं काय वेग आहे याच्याकडे. तो सुशांत खरोखरच अतिशय स्पीडनी गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. तो स्पीडचा जादूगर सुशांत. यावेळेला मात्र पंचांचा इशारा राहतोय. वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 7. पुढचा चेंडू बघूया. सुधीर पुन्हा एकदा दिशा भरकटतोय तो सुशांत आणि अजून एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 8. लेप गोवाडी संघाचा कॅप्टन बी कल्पेश लटके आणि लवकर लवकर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि बोळीच्या माल संघाचा कॅप्टन मोहन गायकर आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपल्याला टॉर्च उडून घ्यायचा आहे. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुशांतचा सुधीर साठी. यावेळेला चांगला चेंडू भिरकावला लेग साइडच्या दिशेने. चेंडू आहे हवेमध्ये. एक धाव. चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि 2 धावा परिपूर्ण करण्यात यश मिळतंय का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रसादची. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 1 चेंडू आणि 10 धावा. एक चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू सुशांतचा पुन्हा एकदा सुधीर साठी. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंच काय इशारा देत आहेत का? यस, पंचांनी दिलाय वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली आहे ती आता 11. 1 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा सुधीरच्या बॅट मधून यावेळेला चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रसादला पाठवलंय आणि 3 धावा पूर्ण केल्या. आपण लवकर लवकर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. बोळी समाजाचा कॅप्टन आपल्याला टॉर्च उडून घ्यायचा आहे. धावसंख्या झाली आहे ती 14. दोन बॉल 14. स्ट्राईक वर आहे प्रसाद. प्रसाद ठसाल बघूया आपल्या संघासाठी. यावेळेला चांगला शॉट केलाय. 1 रन आणि खरोखर मिसफिल्ड होते. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा परत येत आहेत. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग ठेवावी लागेल प्रसादला. 3 धावा पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 17. बोळीचा माल संघाचा कॅप्टन आपण लवकर लवकर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पंच 1 शॉट आहे. आताचा शॉट आहे का? ओके थँक्यू. आताचे 2च. 16. धावसंख्या झाली ती 16. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुधीर स्ट्राईक वरती. यावेळेला खरोखर बीट केले सुधीरला. चार चेंडू आणि 16 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. सुशांत
खरोखरच सुरेख अशी गोलंदाजीचा कमबॅक त्यांनी केलाय एक निर्धाव चेंडू टाकून. आता मात्र सुधीरला शेवटचे दोन चेंडू मध्ये किती धावा बनतात? धावा झाल्यात 16. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखर कमबॅक चांगलं केलंय सुशांतने. 5 चेंडू आणि 16 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी. शेवटचा एक चेंडू बाकी. धावसंख्या ती 16. यावेळेला मात्र वाईड बॉल. धावसंख्या झाली आता 17. 5 चेंडू आणि 17 धावा. टॉचविन कोण कुठं? बोरी समाल आणि लेप गोवाडी याच्यामध्ये टॉचविन झालेला कल्पेश लटके. सुधीर खेडेकरांनी षटकार मारला तर 500 रुपये. अर्जुन लाड यांच्याकडून यावेळेला षटकाराचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि सुधीर झालाय बाद. धावसंख्या झाली आहे 17. टार्गेट आहे 18चं. 12 बॉल मध्ये 18 धावा. बॅग बॅग पडला आणि आज मारतोय तो. नाही मला पाहिजे नाही. हे कुठे उशी कुठे किती बॉक्स आणलेले मामा? 5. त्याच्यात आहे काय? त्याच्यात नाही काय. बघ बघ. नाही ना काय नवीन बॉल किती आहे त्याच्यात? कुठला डोक्याला लावून घेतलाय? रक्त आलंय ते काय? नाव बॉल नवीनच आहेत ना. एक खुशखबरी आहे. मोहन गायकर बोरीचा माळ संघाचे कर्णधार यांना सारिया सागर पागार हिसकडून 500 रुपयाचं बक्षीस मिळालंय. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी विकेट घेतल्या होत्या, त्याबद्दल मोहन गायकर बोरीचा माळ संघाचे कॅप्टन यांना सारिया सागर पागार हिसकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधून ते आपलं पारितोषिक कलेक्ट करायचंय. धन्यवाद शूटिंग वाल्यांचे. प्रेक्षकांकडे कृपया कॅमेरा फिरवायचा आहे तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. बुक कोणी घेतली? चला स्पीड अप करायचंय. सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. 12 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. आई कर्जाई देवी क्रिकेट संघ खामगाव गोलवाडी आणि सलामीला आले ते सज्जन माटे आणि सूरज गायकर. खरोखर नावाजलेले खेळाडू सूरज आणि सज्जन आणि त्यांचा सामना आहे मात्र तो सोमजाई क्रिकेट संघाची शान प्राण खेडेकर यांच्या समोर. प्राण खेडेकर गेली 22 वर्ष सोमजाई क्रिकेट संघासाठी गोलंदाजी करतात आणि
आज पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावर संघाची धुरा. प्राण एक अनुभवी गोलंदाज सामना करतील ते सज्जनचा. यावेळेला स्लोवर वन होता परंतु फलंदाजाला काही कळला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. खूप चांगलं यष्टीरक्षण दिनेश काते यांच्याकडून पाहायला मिळालं. एक चेंडू 0 धावा. 18 धावेची आवश्यकता तर 11 चेंडूमध्ये 18 धावा हव्यात. त्याचबरोबर हॅट्रिक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. अर्जुन लाड साहेबांकडून 2 विकेट जरी घेतल्या तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू प्राण यांचा. पुन्हा एकदा वाईड बॉल. लगातार 2 विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे प्राण यांच्यावरती. धावसंख्या झाली 1 चेंडू आणि 1 धाव. पुढचा चेंडू प्राण यांचा सज्जन यांच्या समोर. यावेळेला सज्जनच्या बॅट मधून चेंडू चाललाय आर पार सीमा पार. षटकार. दोन चेंडूंनी 7 धावा झालेल्या आहेत. 18 धावांचं आव्हान आणि या 18 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सज्जन माटे 1 मॅन शो. बघूया आपल्या संघासाठी 18 धावा करतात का. नॉन स्ट्राईकला आहेत ते सूरज. चेंडू तिकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. थोडस सहकार्य करायचंय. चला बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा प्राण खेडेकर यांच्या समोर आहे सज्जन. पुन्हा एकदा सज्जनच्या बॅट मधून फटका थोडासा फसलाय परंतु चेंडू चाललाय नो मॅन्स लँड मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झाली ती 3 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्राण यांचा सज्जन यांच्या समोर. यावेळेला बीट केलाय परंतु 1 धाव मिळेल का बाईच्या स्वरूपामध्ये आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 4 चेंडू आणि 10 धावा. चार चेंडू आणि 10 धावा. आता स्ट्राईक वर आले ते सूरज एक नावाजलेले फलंदाज. यावेळेला प्राण यांच्या समोर आणि प्राणने बीट केलंय का नाही. पंचांचा इशारा आहे. वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या होतीये ती 11. चार चेंडू आणि 11 धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडू बाकी. सूरज यांच्या समोर. यावेळेला स्लोवर होऊन होता आणि सूरजला केलंय बीट. धावसंख्या स्थिरावते ती 11 धावांवरती. 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. सूरज यांनी षटकार मारला तर या बॉलला षटकार मारला तर 200 रुपये अर्जुन लाड यांच्याकडून. आणि सूरजच्या बॅट मधून षटकार येईल का नाही. कॅच सुद्धा झाली आहे ड्रॉप. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. मनेश खेडेकर. कॅच सोडल्याबद्दल पारितोषिक आलंय अर्जुन लाड यांच्याकडून 200 रुपयाचं. धावसंख्या झाली आहे ती 13. आता धावा हव्यात फक्त 5. 6 चेंडू मध्ये 5 धावा डिफेंड करायचे आहेत प्रसाद ठसाळ्याला. 6 चेंडू आणि 5 धावांचं आव्हान सज्जन माटे यांच्या समोर आहे तो प्रसाद ठसाल. पुढचा चेंडू प्रसाद यांचा लेफ्ट आर्म बॉलर आणि पुन्हा एकदा बीट केलाय प्रसादने. सज्जनला खरोखर सुरेख अशी गोलंदाजी. 5 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच प्रसाद इथे आपल्या कौशल्याचा जलवा दाखवताना सज्जन याच्या समोर. सज्जन एक नावाजलेला खेळाडू
परंतु प्रसादही तितकाच तोडीस्तोड बनण्याचा प्रयत्न. 5 चेंडू आणि 5 धावा डिपेंड करायचे आहेत. यावेळेला मात्र चेंडू टाटावला लेग साईडच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता 4 चेंडू आणि 4 धावा. स्ट्राईकवर आहेत ते सूरज गायकर, खामगाव गोलवाडी. पुढील होणाऱ्या सामन्यासाठी बोरीचा माल आणि लेब गोलवाडी यांनी संपर्क साधायचा टॉस साठी. प्रसाद टसाल पुढचा चेंडू. यावेळेला सूरजच्या समोर चेंडू चालला हवेमध्ये आणि कॅच इथे सुटलेली आहे. खरोखर थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं आणि सूरजला जीवदान मिळालं. 2 धावा पूर्ण झाल्यात. आता 3 चेंडू आणि 2 धावा. तीन चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा. यावेळेला पुन्हा एकदा बीट केलाय सूरजला. पंचांकडे दात मागितली जाते आणि खूप सुंदर असं स्टंपिंग. सूरजला माघारी परतावं लागतंय. आता 2 चेंडू आणि 2 धावा. अतिशय रंगतदार अशी मॅच. नवीन बॅट्समन नेम बॅट्समन नेम नवीन फलंदाज आले ते श्रीकांत. आता 2 चेंडू आणि 2 धावा. अतिशय रंगतदार असा सामना. घोडे गुम सोमजाई क्रिकेट संघ घोडे गुम विरुद्ध खामगाव गोलवाडी. 2 चेंडू आणि 2 धावा. अतिशय रंगतदार असा सामना. बघूया काय करतं या चेंडूवरती. निर्णायक असा चेंडू. पंचांचा इशारा काहीच नाही आणि इथे रनआउटच्या माध्यमातून एक विकेट मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी. कमबॅक केलाय प्रसाद टसालने. पंचांचा इशारा. एक चेंडू आणि 2 धावा. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते प्रसाद टसाल याच्याकडून. 1 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राईक वर पोहोचलाय तो सज्जन माटे. डिफेंड करायचंय प्रसादला. धावसंख्या झाली आहे ती 16. 1 चेंडू मध्ये 2 धावेची आवश्यकता. आपल्या स्पर्धेमध्ये आहे ते कंपल्सरी चेस. 1 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राईक वर आहे सज्जन माटे. खामगाव गोलवाडी गावचा सितारा सज्जन माटे त्याचा सामना करतोय सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमचा युवा सितारा प्रसाद ठसाल. ठसाल वर्सेस माटे. एक चेंडू आणि 2 धावा. अतिशय रंगतदार असा सामना. बघूया काय होतंय. अतिशय निर्णायक असा चेंडू प्रसाद टसाल यांच्याकडून. 1 चेंडू 2 धावा. यावेळेला मात्र फ्लिक केलाय आणि मिस फील्ड होत आहे आणि 2 धावा पूर्ण. खामगाव गोलवाडी संघ दुसऱ्या फेरीमध्ये विजयी ठरून 3ऱ्या फेरीमध्ये आता पोहोचलेला आहे. सोमजाई क्रिकेट संघाचे सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार आणि खामगाव क्रिकेट संघाला पुढच्या राऊंड साठी हार्दिक शुभेच्छा. टकले सामना लेप गोलवाडी बी विरुद्ध बोरीचा माल. सिनेमा आहे. धन्यवाद प्रथमेश दाभोळकर आतापर्यंत आम्हाला जो सहकार्य केलास खरोखरच सकाळपासून जे तू कॉमेंट्री